नमस्कार. आनंद संकीर्तनच्या व्हिडिओमध्ये आज आपण भक्ती म्हणजे काय, भक्तीचे लाभ व फायदे बघणार आहोत. भारतीय समाज हा भक्तिप्रधान आहे. भारतातील सर्व उपासना पंथ आणि विविध संप्रदायांचा पाया भक्तीवरच उभारलेला आहे. भक्ती म्हणजे परमात्मा प्राप्तीकरता केला जाणाऱ्या सर्व क्रिया होय. उदाहरणार्थ श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवा, अर्चन, वंदन, दास्यभाव, सख्यभाव इत्यादी. भक्ती म्हणजे देवापासून विभक्त नसणे होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपण आपल्या स्वस्वरूपाशी सुसंगत व जोडलेले असणे होय. भक्ती ही ईश्वराशी भावनिक आणि आध्यात्मिक नाते जोडण्याची प्रक्रिया आहे. मात्र या सर्व क्रिया शुद्ध आणि निष्काम भावनेने केल्या गेल्या आणि त्या विशुद्ध प्रेमाची जोड दिली असेल तरच त्याचा समावेश भक्तीमध्ये होतो. भक्तीचे वैयक्तिक जीवनातील फळ म्हणजे जीवनात शांती, आनंद आणि आत्मिक समाधान मिळते. परिणामतः परमात्मा प्राप्ती, मोक्ष अथवा मुक्ती प्राप्त होते. स्वाध्याय परिवारानुसार मनुष्य जीवनाचा गौरव होण्यासाठी भक्ती ही प्रमुख वैयक्तिक आणि सामाजिक शक्ती सिद्ध झालेली आहे. भक्तीच्या स्पर्शाने मानवी जीवनात होणारे बदल आणि त्यापासून मिळणारे असंख्य लाभ आहेत. वैयक्तिक जीवनात भक्तीमुळे बुद्धी समर्पित, नीतिभाववान तर शिक्षण जीवनलक्षी होते. परिणामतः व्यक्तिमत्व सर्वांगी आणि सर्वस्पर्शी होते. भक्तीमुळे कौटुंबिक जीवनात लग्न दिव्य, वैभव शुभ, लक्ष्मी महालक्ष्मी होते. त्यामुळे कुटुंब सुसंवादी असते. परिणामतः घर मंदिर होते. भक्तीच्या प्रभावामुळे तुमचा व्यवसाय श्रेष्ठ, धंदा सेवा आणि कर्मपूजा बनते. यामुळे आर्थिक यशाचा पाया रचला जातो. भक्तीच्या स्पर्शाने देशाचे राजकारण शुद्ध तर अर्थकारण परिणामकारक होते. त्यामुळे समाज उन्नत तर राष्ट्र महान बनते. भक्तीमुळे मानवी सभ्यता सर्वगामी तसेच संस्कृती भव्य आणि धर्म वैश्विक होतो. सारांश, भक्तिभावामुळेच मानवी जीवनाचे सार्थक होते. म्हणूनच भारतीय संस्कृतीने भक्तिमार्गाला प्राधान्य दिलेले दिसून येते. यामुळे आपणही अखंड भक्तीचा संकल्प करूयात. नमस्कार.